नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। गोकुळ दूध संघाची 63वी वार्षिक सर्वसाधारण सभा महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यात संपन्न झाली। या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं। पोलिसांचा मोठा बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आला होता। गाईच्या दुधाला 8 रुपये आणि म्हैशीच्या दुधाला 12 रुपये अधिक दर यावेळी जाहीर करण्यात आला। मागील 5 वर्षात चांगला कारभार करून दूध उत्पादकांना न्याय मिळवून दिलाय, असा दावा आमदार सतेज पाटील यांनी केलाय। प्रश्नोत्तराच्या वेळी शौमिका महाडिक यांचा माईक अचानक बंद झाल्याने त्या संतापल्या। सभासदांना बोलण्याची संधी न मिळाल्याचा त्यांनी निषेध नोंदवलाय। 21 संचालक होते ते 25 का केले, असा सवाल शौमिका महाडिक यांनी उपस्थित केलाय। न्याय न देता काम रेटून नेलं जात आहे, असा आरोपही त्यांनी केला। सभासदांच्या प्रश्नाची उत्तरे मिळाली नाहीत, असाही आरोप त्यांनी केलाय। सभेत विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात वादाचे सूर पुन्हा ऐकू आले। सभासद नाराज तर पदाधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे देण्याचं आश्वासन दिले। गोकुळमध्ये महायुतीची सत्ता असल्याचा दावा मंत्री हसन मुश्रीफ करत असताना आमदार सतेज पाटलांनी स्पष्ट करावं की आपण सत्तेत आहोत की सत्तेबाहेर। शौमिका महाडिक यांनी पत्रकार परिषदेत गोकुळच्या कारभारावरील जाहिरात, प्रवास आणि प्रशिक्षण खर्चाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 87व्या वार्षिक सभेत दौलत साखर कारखान्याचे कर्ज, ओल्या दुष्काळाचा फटका आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हेडलाईन ठरले। सभासदांनी संचालक मंडळाला जोरदार प्रश्नाची भडीमार केली, तर काही सेवा संस्थांना व्याज सवलतीसाठी देखील मागणी केली। कोल्हापूरच्या 1881 साली प्रकाशित गॅझेटेरमध्ये मराठा आणि कुणबी वेगळे नसून एक समान असल्याचं नमूद आहे। राहणीमान, सण उत्सव, आचार विचार आणि उपजीविकेची साधने दोन्ही समाजात जवळपास सारखी असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। यामध्ये रोटी बेटीचे संबंधही नमूद आहेत। कोल्हापुरात मद्यपी टोळक्याने उपद्रव माजवून खाजगी ट्रॅव्हल्स बसवर दगडफेक केली। पुण्याकडे जाणाऱ्या बस चालकावर चाकू हल्लाही झालाय। अचानक घडलेल्या या हल्ल्यामुळे प्रवाशांच्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय, तर पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केलाय। बजाज चेतक स्कूटर सध्याच्या बिघाडामुळे ग्राहकांच्या तक्रारी वाढल्यात। सर्व्हिस सेंटरला दिलेल्या स्कूटर्स 15 ते 20 दिवसांनी परत मिळतात, तर स्पेअर पार्टचा अभाव ग्राहकांसाठी समस्या ठरत आहे। त्यामुळे ग्राहक संतापित झालेत। तर या होत्या आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।